नमस्कार मित्रांनो, लर्न इंग्लिश थ्रू मराठी या प्रोग्राममध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आणि आज आपण कंटिन्यू करतोय आपली सिरीज ते म्हणजे डेली यूज सेंटेन्सेस। आणि त्याच्यामधला जो आपला आजचा टॉपिक आहे तो आहे ॲग्रिकल्चर, म्हणजेच काय शेतीविषयक। लक्षामध्ये म्हणजे जे काही आपण आज सेंटेन्सेस बघणार आहेत तर ती कशाशी संबंधित राहणार आहेत, तर ती राहणार आहेत शेतीशी संबंधित। लक्षामध्ये तर सुरुवात करूया। बघा, तर आपला आजचा टॉपिक का आहे ॲग्रिकल्चर, का आहे ॲग्रिकल्चर। आता बघा पहिलं सेंटेन्स कसं आहे, चहा हे चांगले पैसे देणारे पीक आहे। चहा हे चांगले पैसे देणारे का आहे पीक आहे। इंग्लिशमध्ये कसं होईल, टी इज अ कॅश क्रॉप, टी का आहे कॅश क्रॉप आहे। नेक्स्ट आहे धान्य बाजार ही तेजीमध्ये आहे, धान्य बाजार का आहे तेजीमध्ये आहे। तर इंग्लिशमध्ये कसं होईल, ग्रेन मार्केट इज व्हेरी ब्रिस्क, ग्रेन मार्केट इज व्हेरी ब्रिस्क। नेक्स्ट बघा, नेक्स्ट आहे कपाशीची पेरणी ओळीत करावी, कपाशीची पेरणी ओळीत करावी। इंग्लिशमध्ये कॉटन शुड बी सोन इन लाईन्स, कॉटन शुड बी सोन इन लाईन। नेक्स्ट आहे गहू पिकला आहे, कापणीची वेळ आली आहे। गहू कसा वाळून मोठा झाला समजा आणि आता तो पिकला आहे, तर आता काय करायचं आहे, त्याला कापायचा, बरोबर। तर इंग्लिशमध्ये कसं होईल, फीड इज राईप, फीड इज राईप, इट इज टाइम फॉर हार्वेस्टिंग, फीड इज राईप, इट इज टाइम फॉर हार्वेस्टिंग। आता बघा नेक्स्ट आहे शेतकरी शेत नांगरत आहे, शेतकरी शेत काय करत आहे नांगरत आहे। मराठीमध्ये इंग्लिशमध्ये कसं होईल, द फार्मर इज प्लाविंग द फील्ड, द फार्मर इज प्लाविंग द फील्ड, फील्ड म्हणजे काय शेती। लक्षामध्ये द फार्मर इज प्लाविंग द फील्ड। नेक्स्ट आहे पिकांना रोज पाणी लागते, पिकांना काय करतात म्हणजे पिकांना काय लागते रोज पाणी लागते। इंग्लिशमध्ये द क्रॉप्स नीड वॉटर एव्हरी डे, क्रॉप्स नीड वॉटर एव्हरी डे। लक्षात। नेक्स्ट आहे या हंगामात आम्ही तांदूळ आणि गहू पिकवत आहोत, या हंगामात आम्ही तांदूळ आणि गहू पिकवत आहोत। मराठीमध्ये इंग्लिशमध्ये कसं होईल, धिस सीझन्स, बरोबर, धिस सीझन वी आर ग्रोइंग राईस अँड व्हीट, धिस सीझन वी आर ग्रोइंग राईस अँड व्हीट। लक्षामध्ये दिस सीझन वी आर ग्रोइंग राईस अँड व्हीट म्हणजेच काय, आम्ही या हंगामात काय करणार आहे तांदूळ आणि गहू पिकवत आहोत। लक्षात। नेक्स्ट आहे येथील माती कशी आहे, फार सुपीक आहे, येथील माती फार सुपीक आहे। मराठीमध्ये इंग्लिशमध्ये कसं होईल, द सॉइल इज व्हेरी फर्टाईल हिअर, फर्टाईल म्हणजे काय सुपीक, द सॉइल इज व्हेरी फर्टाईल हिअर। नेक्स्ट आहे चांगल्या उत्पादनासाठी आम्हाला खतांचा वापर करावा लागेल, चांगल्या उत्पादनासाठी आम्हाला काय करावं लागेल खतांचा वापर करावा लागेल। इंग्लिशमध्ये कसं होईल, वी नीड टू यूज फर्टिलायझर्स फॉर बेटर इल्ड, वी नीड टू यूज फर्टिलायझर्स फॉर बेटर इल्ड, बेटर, बरोबर, बेटर इल्ड। फर्टिलायझर म्हणजे काय खते, बरोबर, खतांचा वापर म्हणजे खत म्हणजे काय फर्टिलायझर, आणि इल्ड म्हणजे काय उत्पन्न। लक्षात। नेक्स्ट आहे हवामान पिकांच्या वाढीवर परिणाम करते, हवामान काय करते पिकांच्या वाढीवर परिणाम करते। इंग्लिशमध्ये द वेदर अफेक्ट्स द क्रॉप ग्रोथ, द वेदर अफेक्ट्स द क्रॉप ग्रोथ। लक्षामध्ये। नेक्स्ट आहे सिंचन शेतीसाठी आवश्यक आहे, सिंचन शेतीसाठी काय आहे आवश्यक आहे। इरिगेशन इज इसेन्शियल फॉर फार्मिंग, इरिगेशन इज इसेन्शियल फॉर फार्मिंग। नेक्स्ट आहे पुढील महिन्यात पीक तयार होईल, पुढील महिन्यात पीक तयार होईल, द हार्वेस्ट विल बी रेडी नेक्स्ट मंथ, द हार्वेस्ट विल बी रेडी, बरोबर, द हार्वेस्ट विल बी रेडी नेक्स्ट मंथ। नेक्स्ट आहे शेतकरी दररोज शेतात कष्ट करतात, शेतकरी दररोज शेतात कष्ट करतात, फार्मर्स वर्क हार्ड इन द फील्ड एव्हरी डे, बरोबर, फार्मर्स वर्क हार्ड इन द फील्ड एव्हरी डे। नेक्स्ट आहे आम्ही आमचे उत्पादन स्थानिक बाजारात विकतो, आम्ही आमचे उत्पादन स्थानिक बाजारात विकतो। मराठीमध्ये इंग्लिशमध्ये कसं होईल, वी सेल आर प्रोड्यूस, वी सेल आर प्रोड्यूस, वी सेल आर प्रोड्यूस ॲट द लोकल मार्केट, लोकल मार्केट म्हणजे काय स्थानिक बाजार। लक्षात। वी सेल आर प्रोड्यूस ॲट द लोकल मार्केट। लक्षामध्ये। होप तुमच्या लक्षात आलं असेल, काही अडचण असेल कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा, व्हिडिओ कसा वाटला ते पण कमेंट बॉक्समध्ये लिहून सांगा। तर आजसाठी एवढंच, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार आणि थँक्यू फॉर वॉचिंग।